Students, let us start on page number 94. We have seen that Meena hold of the writer's hand warmly. What is more, she was very cheerful. आज ती अत्यंत उत्साही अशा प्रकारची वाटत होती. मीनाने त्या रायटरचा हात पकडलेला होता. ती उत्साही वाटत होती. Hi, I am really excited. It is nice to meet old friends. What are you doing here? अहो, मी किती खुश झाले आज. जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान वाटतं. What are you doing here? तू इथे काय करत आहेस? अशा प्रकारचा प्रश्न मीनाने लेखिकेला म्हणजे सुधा मूर्तीला विचारला. कुठं विचारला हा प्रश्न? ज्या वेळेला लेखिका त्या अकबर आलीज या लोकप्रिय डिपार्टमेंटच्या जवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत होती आणि त्याच वेळेला मीना स्पॉटेड द रायटर. मीनाने तिला पाहिलं. ती आत आली आणि आत आल्यानंतर या दोघींचा संवाद सुरू झाला. I explained that I was in Bombay on an official work. The writer, means Sudha Murthy, explained or told that she was in Bombay was an official work. लेखिका सांगते, मी आज कार्यालयीन कामासाठी मुंबईला आलेली आहे. Then stay with me tonight, she said. Meena told the writer that to stay with her that night. इथं आपण इनडायरेक्ट स्पीच केलं. ती मीना म्हणते, आज काय करू? आपण आपल्या घरी मुक्काम करूया. लेट अस चॅट. घरी गेल्यानंतर आपण गप्पा मारूया. Do you know that old friends and old memories are precious and rare? तुला माहीत नाही का, जुने मित्र भेटल्यानंतर, जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर ते अत्यंत मौल्यवान, अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत आनंददायी असतं. I couldn't believe it. When Sudha Murthy, the writer, heard such kind of saying of Meena that time, the writer couldn't believe it. आता मात्र या रायटरचा या मीनावरती विश्वासच बसत नव्हता. आत्तापर्यंत मीना म्हणजे केवळ एक पेसिमिस्टिक, एक होपलेस, एक निराशावादी अशा प्रकारची स्त्री. परंतु आज मात्र तिच्या बोलण्यामधून थोडासा आशावाद दिसतोय आणि एक प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त होत आहे. वॉज धिस रिअली मीना? मी मनाशीच प्रश्न विचारला. वॉज धिस रिअली मीना? ही खरोखर मीनाच आहे का? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. हे मला पडलेलं स्वप्न तर नाही ना? बट मीना वॉज रिअली स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी. आणि खरोखर मीना माझ्यासमोर उभा होती. ते काही स्वप्न नव्हतं, ती काही वेगळी गोष्ट नव्हती. राईट इन फ्रंट ऑफ मी, अगदी माझ्यासमोर. अँड शी वॉज स्क्वीझिंग माय हँड. शी वॉज स्माइलिंग अँड यस शी डीड लुक हॅप्पी. आज मात्र ही मीना अत्यंत आनंदी, अत्यंत हसरी आणि अत्यंत सुंदर दिसत होती. In the 3 years she had been in Bangalore. जेव्हा जेव्हा 3 वर्षापूर्वी मी बँगलोरमध्ये तिला भेटायचे, I had never once seen her smiling like that. आजच्याप्रमाणे बेंगलोरमध्ये असताना ती मला केव्हाही हसताना दिसलेली नव्हती. A few strands
of gray in her hair reminded me that years had passed. तिच्या डोक्यामध्ये एक केसाची बट म्हणजे एक केसांचा छोटासा गठ्ठा पिकलेला म्हणजे पांढरा झालेला दिसत होता आणि हे पिकलेले पांढरे झालेले केस रिमाइंडेड मी मला आठवण करून देत होते दॅट इयर्स हॅड पास्ड काही वर्ष निघून गेलेले आहेत. मीनाच्या दिसण्यामध्ये बदल झालेला आहे. ती काहीशी वृद्धापकाळाकडे झुकलेली आहे. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस आणि तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या देखील पडलेल्या होत्या. WRINKLE रिंकल्स मीन्स घड्या पडणे किंवा सुरकुत्या पडणे. वेअर अ फ्यू रिंकल्स आन्सर अ फ्यू रिंकल्स वेअर ऑन हर फेस तिच्या चेहऱ्यावरती काही सुरकुत्या पडलेल्या होत्या. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोअर अट्रॅक्टिव्ह दॅन हर बिफोर. परंतु आज मात्र शी इज मोर ब्युटिफुल. शी इज मोर ब्युटिफुल दॅन फॉर एव्हर. परंतु ती वृद्धापकाळाकडे झुकलेली असून देखील सुद्धा ती आज अत्यंत अट्रॅक्टिव्ह दिसत होती. फायनली आय मॅनेज्ड टू से नो मीना आय कांट स्टे विथ यू टुनाईट बिकॉज ऑफ हरी बिकॉज ऑफ वर्क. Sudha Murthy or the writer said to Meena that the writer could not stayed with her that night. आज रात्री मी तुझ्याबरोबर मुक्कामाला थांबू शकत नाही बिकॉज द रायटर वॉज बिझी इन हर वर्क. I had to attend a dinner. Give me your card and I shall keep in touch with you. आपण काय करू, एखाद्या वेळी भेटल्यानंतर आपण जेवण करूया, परंतु आज मात्र मला जमणार नाही. गिव मी युअर कार्ड. तू काय कर, तुझं कार्ड मला दे. आय शॅल कीप इन टच विथ यू. मी तुझ्याबरोबर टचमध्ये राहील, मी तुझ्याशीवर संवाद करत राहील. आय प्रॉमिस. मी तिला वचन दिलं. फॉर अ मोमेंट. क्षणभर. मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. फॉर अ मोमेंट. क्षणभर. मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. मीना काहीशी नाराज मला दिसली. लेट अस गो अँड हॅव टी ॲट लिस्ट. मग तुला जर माझ्या जवळ आज संध्याकाळी मुक्कामाला थांबायचं नसेल तर लेट अस कम अँड हॅव अ टी ॲट लिस्ट. कमीत कमी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन चहा तरी घेऊया. सी इन्सिस्टेड मी. तिनं मला आग्रहपूर्वक बजावलं, सांगितलं. बट मीना इट इज पॉवरिंग. POURING. पॉवरिंग म्हणजे पाणी ओतणे. बाहेर पाऊस पडत आहे मीना. बट मीना इट इज पॉवरिंग. इट इज रेनिंग. So hot. We shall buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. तुला जर माझ्याकडे थांबायचं नसेल तर आज आपण कमीत कमी चहा घेऊया. द रायटर सेड इट इज पॉवरिंग. पाऊस पडत आहे, आपल्याला जमणार नाही घ्यायला. सो हॉट. अरे पाऊस पडतो मग काय झालं. वी शॅल बाय अन अम्ब्रेला. आपण एक छत्री खरेदी करूया. अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल. या छत्रीमध्ये आपण एकत्र जाऊया आणि ग्रँड हॉटेलमध्ये चहा घेऊया. सी सेड. वी ओंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. आय ग्रंबल्ड. मी काहीशी तक्रार केली. वी ओंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. या पावसामध्ये रिक्षासुद्धा आपल्याला भेटणार नाही. मीना सेज. सो हॉट. नाही रिक्षा भेटली तर काय झालं. वी शॅल वॉक. आपण
चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मला भयंकर आश्चर्य वाटलं. आता मी नाही म्हणते आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करते. कोण? मीना. दॅट्स वाय द रायटर वॉज व्हेरी सरप्राईज्ड. त्या रायटरला भयंकर आश्चर्याचा धक्का बसला. धिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. धिस वॉजंट द सेम मीना. मला असं वाटतं का ही पूर्वीची मीना आता राहिलेली नाही का, जिला मी आत्ता ओळखते किंवा पाहते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आता ती प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायला शिकलेली आहे. यापूर्वी देअर वॉज नो कॉम्प्रोमाइज. There was no adjustment. Always she was unhappy. Always she was not in mood. परंतु आता मात्र she completely changed. तिच्यामध्ये पूर्णपणे बदल झालेला होता. We reached the Grand Hotel drenched. अशा त्या पडत्या पावसामध्ये आम्ही एकदाच चहा घेण्याकरता ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. वी रीच्ड. वी स्टँड फॉर द रायटर अँड मीना. वी हा शब्द, वी हे सर्वनाम, लेखिका आणि मीना या दोघांकरता वापरलेलं आहे. हू रीच द ग्रँड हॉटेल? मीना अँड द रायटर reached the Grand Hotel. Where did they reach? ते कुठं पोहोचले? Answer, the Grand Hotel. In what condition? In a drenched condition. भिजलेल्या अवस्थेमध्ये या दोघी आता ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचल्या. By then the only thought in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena. I was or I have a problem before me. How pessimistic Meena changed her attitude. मला चहापेक्षा हिच्यामध्ये झालेला बदल जाणून घ्यावयाचा होता. अँड आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. CURIOUS. क्युरियस मीन्स जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे काहीतरी जाणून घेण्याची उत्कट इच्छा असलेली व्यक्ती. त्याकरता क्युरियस हा शब्द वापरला जातो. I was means the writer was very curious. Tell me, Meena, is there a Prince Charming who has managed to change you so? अगं मीना, तुझ्या जीवनामध्ये कोणी एखादा प्रिन्स आलाय का? एखादा राजपुत्र आलाय का? ज्या राजपुत्राने तुझ्यावरती काहीतरी जादू केली आणि या जादूमुळे तुझ्यामध्ये हा बदल झाला. टेल मी, जरा मला सांग. काय सांग? इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज्ड टू चेंज यू. तुझ्यामध्ये असा बदल जो झाला, मग तुझ्या जीवनामध्ये एखादा मोहक अशा प्रकारचा राजपुत्र आला काय? राजपुत्राने तुझ्या मनामध्ये काही बदल केला की काय? सांग बरं मला. अशा पद्धतीने पान नंबर 4वरती 94वरती आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर या पिवळ्या पट्टीमध्ये त्यांनी काही आपल्याला एखादा प्रश्न पण असेल पहा. आहे प्रश्न. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड पेसिमिस्टिक पर्सन? व्हॉट इज द डिफरन्स वेगळेपण, डिफरन्स फरक, बिटवीन दोघांच्यामध्ये पेसिमिस्टिक पर्सन आणि ऑप्टिमिस्टिक पर्सनमध्ये काय भेद आहे असं तुम्हाला वाटतं? तर निश्चितच ऑप्टिमिस्टिक पर्सन
आणि पेसिमिस्टिक पर्सनमध्ये फरक आहे. वन कॅन से, एखादा सांगू शकेल, व्हॉट विल ही टेल, ही विल टेल, व्हॉट विल ही टेल, तो काय सांगेल. म्हणजे एखादा मुलगा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल अकॉर्डिंग टू मी, माझ्या मतानुसार, इन माय ओपिनियन, माझ्या मतानुसार, आय थिंक दॅट, मला असं वाटतं की. अँड ऑप्टिमिस्टिक पर्सन एन्जॉयज एव्हरी मोमेंट, एखादा आशावादी माणूस किंवा व्यक्ती एन्जॉयज एव्हरी मोमेंट, प्रत्येक क्षणाचा तो आनंद घेतो. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. ऑप्टिमिस्टिक पर्सन्स आर ऑलवेज कॉन्फिडंट. ऑप्टिमिस्टिक persons are always confident. They are always hopeful in their life. ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही आशावादी असतात. and they can believe or they believe that they can overcome every difficulty. कोणत्याही संकटावर मात करणे हा त्यांचा स्वभाव असतो. हा झाला एक पॅराग्राफ. सेकंड पॅराग्राफमध्ये त्याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. आता पेसिमिस्टिक पर्सनबद्दल. पेसिमिस्टिक पर्सन is always negative in thoughts. Pessimistic person is always negative in thoughts. निराशावादी माणूस हा नेहमी नकारात्मक भावनेनेच विचार करतो. They always feel defeated. They always feel defeated. त्यांना नेहमी डिफिटेड म्हणजे पराभूत झाल्याची भावना असते. They are never hopeful. It means they are always hopeless. निराशावादी. They have not confidence. त्यांना कधीही आत्मविश्वास असत नाही. Pessimists are always unhappy. Pessimists are always gloomy and nervous and dull in their behavior. अशा प्रकारचं डिफरन्स आपल्याला या दोघांमध्ये सांगता येईल. आता या पिवळ्या पट्टीमध्ये खाली फाइंड आउट मोर अबाउट सुधा मूर्ती अँड हर रायटिंग्स फ्रॉम द इंटरनेट. मग आता इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्टर सुधा मूर्तीविषयी अधिक माहिती जाणून घ्या. माझा कट्टावरती ABP माझावरती डॉक्टर सुधा मूर्तींची एक मुलाखत झाली. ती मुलाखत ऐका. अमिताभ बच्चन बरोबर कौन बनेगा करोडोपती या मालिकेमध्ये सुद्धा सुधा मूर्तीने सहभाग नोंदवला होता. अशा त्या क्लिप्स जर तुम्ही पाहिल्या तर त्या किती महान आहेत हे आपल्या लक्षात येईल. व्हेन शी वॉक विथ द किंग्स अँड प्रिन्सेस शी हॅज नॉट लूज द कॉमन टच. ती अत्यंत श्रीमंत असूनही तिनं सर्वसामान्याचा संघ कधीही सोडलेला नाही. असं आपल्याला त्या इंटरव्ह्यूमधून किंवा त्या
बनेगा करोडोपतीच्या संवादामधून नक्कीच आपल्याला कळेल. आणि शेवटचा प्रश्न आहे व्हॉट सरप्राईज. म्हणून हा जो भाग आहे ना फाइंड आउट मोर, तर जो खरोखर इंटरनेटवरती पहा आणि ध्यान देऊन ऐका. मोठ्यांचे विचार ऐकल्याशिवाय आपल्यामध्ये बदल होत नसतो. सो कीप इन माइंड. पुढचा प्रश्न आहे व्हॉट सरप्राईज्ड द रायटर. लेखिकेला कोणत्या गोष्टीमुळं आश्चर्याचा धक्का बसला. तर शेवटी आपल्याला शेवटच्या पॅरेग्राफमध्ये कळून येतं का सी वॉज कम्प्लिटली चेंज्ड, सी वॉज cheerful, she was very happy, and there was many adjustment she had made. हा एक भाग आपल्याला पाहता येतो. तर नीट ऐका, ध्यान देऊन समजून घ्या. पान नंबर 94वरील हा भाग इथंच आपण संपूया. यानंतर पान नंबर 95चा एक सेपरेट किंवा स्वतंत्र व्हिडिओ तयार करूया. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे.